हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो आवाज सर्वांना येतो का मित्रांनो? अगदी शेवटपर्यंत जर आवाज येत नसेल तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी आपण येऊन सांगायचं. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबुरे बुवा शाहिराला विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा मनी पेटर काहुर खुडून टाकला हो चालला देवीचा जागरण रिकामी हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती होतोय. म्हणायचं आहे काय लक्षात तुमच्यासाठी झालो शाहीर मायेचा रसिक सागर तुमच्यासाठी झालो शाहीर मायेचा रसिक सागर हजार मी कलाकार तुमच्या मायेचा आधार हो आठवण कधी हा पाझर तुमच्यासाठी झालो शाहीर राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता
मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री जाकादेवी मंदिर जीर्णोद्धार निधीच्या निमित्तानं वडतासोळ राजापूर आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई पोटे श्री नाच मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुमकायदेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबापाच्या प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो खास करून ज्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आई जाकादेवी जीर्णोद्धार समिती वडतासोळ राजापूर या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य सर्व मुंबई मंडळी यांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो। या छोट्याशा शाहिराला या छोट्याशा कलाकाराला आपण या ठिकाणी या सेवेची संधी दिली आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आज ठेवलेली आहे। ते वडतासोळ गावचे कारभारी श्री उमाजी तुळाजी पळसमकर यांचे नातू श्री योगेश लक्ष्मण पळसमकर आणि वडतासोळ मुंबई मंडळी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा असेल मित्रांनो। आणि म्हणून आजचा कार्यक्रम आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी राबवताय आई जाकादेवीचा जीर्णोद्धार या ठिकाणी होणार आहे। तिचं मंदिर नवीन असं नव्यानं उभं राहणार आहे आणि म्हणून आई माझी जुगादेवी असेल आई जाकादेवी असेल या माऊलीच्या चरणावरती एक प्रार्थना करतो ही लेकरं जे काही काम त्यांनी हाती घेतलंय त्यांना तुझ्या आशीर्वादानं त्यांच्या पाठीशी उभी राहा त्यांना यश दे एवढीच अपेक्षा मात्र तुझ्या चरणावरती ठेवतो। आणि म्हणून ज्यांच्या साथीने मित्रांनो आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय नेहमीप्रमाणे मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू नागेश दादा किर्डवकर। आज मला ढोलकला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर। कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांचे परिचयाचे आहेत। या वर्षी देखील मित्रांनो अगदी ज्यांच्या गाण्यानं सर्वांची मन जिंकलेली आहेत माझे बंधू पंकजदादा कातळे आज मला कीबोर्डला साथ करतायत। बँजोला मला साथ करतायत माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर। त्याचप्रमाणे आज मला ऍक्टर पॅडला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे। शैलीवादक माझे दादा रोहित दादा जाधव। आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या दापोली तालुक्याचे सुपुत्र आणि कोकणामध्ये सुप्रसिद्ध असं त्यांचं नाव आहे असे माझे बंधू राजेश दादा पडळ आणि संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी कुठेही माझा कार्यक्रम असेल तिथे अगदी आम्हाला सुखरूपणे नेण्यास आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू रुपेश दादा गोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला जी जी मंडळी या ठिकाणी नजरे घालून गेलेली आहे आजच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमी आम्हा कलाकारांच्या पाठीवरती ज्यांचा वरद हस्त आहे ज्यांचा भक्कम असा आम्हाला अधिकार आहे आम्ही जिथे कुठे जातो तिथे अगदी ताट मानेनं साहेबांचं नाव घेतो। आदरणीय माझी माऊली रवींद्र मटकर साहेबांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सुरुवातीला 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे। साहेब तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो रोहित दादा नारकर मनसे उपशाखा प्रमुख कळवा दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे त्याच्यामध्ये दापोली तालुक्याचे सुपुत्र तुरेवाली शाहीर आणि माझे बंधू बलूदादा जोशी हे देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात उपस्थित आहेत। माझे शिष्य परेश दादा सोनाटे ओंकार दादा लांजेकर त्याचप्रमाणे
तुरेवाले शाहीर आणि माझे बंधू संतोषदादा कोल्हापटे हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व शाहिरी मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई अंकुशदा शिंदे गणेशदा गुरव अवधूतदादा गुरव स्वराताई तांबे हे देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार अगदी नेहमीच माझ्या पाठीवरती सख्या भावाप्रमाणे उभे असतात. अक्षदादा वेळवणकर, रतेशदादा बाई, प्रतिमेशदादा कलरे, अमोलदादा बाई, प्रतिमेशदादा सावंत, आमचा स्वस्तिक रंबाडे, संकेत बने, माझे बंधू वैभवदादा रेमजे आणि अजून एक असे मित्रांनो नाव आहे. या नावाचा मी म्हणजे खूप मोठा अगदी मला आधार आहे. आमचे अमोलदादा शिंकडे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळ करत दादा उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आमच्या या कलाक्षेत्रातला एक युवा असा ढोलकीपटू आहे आमचा शुभम कांगरकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आता मित्रांनो सर्वांना अगदी रीती रिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे आणि आज त्यांचा आणि माझा झगडा होणार आहे. भांडण अगदी जोरात लावला आहे आणि मुंबई रंगमंचावरचा शेवटचा कार्यक्रम आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हाय गाय नाही अगदी बारी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नरम नाही तर निश्चितपणे गरम होणार आहे. माझे मित्र आदरणीय सन्माननीय विकासजी तांबरे बुवा त्यांचा संपूर्ण संच त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशदादा जाधव यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटचीला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादी करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक नाव राहून गेलं ज्यांच्या माध्यमातून ही कला संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स बांधव हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. मित्रांनो तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा ज्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन केलेलं आहे ते म्हणजे आई जाका देवीचं जीर्णोद्धार आणि त्याच अनुषंगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळाची एक टीप आलेली आहे. मंडळाची सूचना आहे की आई जाकादेवी जीर्णोद्धार निमित्ताने या ठिकाणी समोर मित्रांनो दानपेटी ठेवलेली आहे. जर कोणाला स्वइच्छेने माऊलीच्या मंदिरासाठी हातभार लावायचा असेल तर निश्चित आपण आपल्या या ठिकाणी सहभाग आपण दाखवू शकता. आणि म्हणून ही माझी स्तवन ही विनवणी आई माझ्या जाकादेवीच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात समज
जागा देवी अग यार नाती स्मरतो आई आज मी तुझ्या नावाला आज जाणून घेईन मी गाई अग तुझ्याच भक्ती अग आशीर्वाद देते नेहमी याई अग आशीर्वाद देते नेहमी तू रंगाला मग सुखी ठेवाई साकार या माझ्या वडद हसो आणि म्हणून माऊली अगं ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय हे लेकरू हे बोबडे शब्द त्याच्या मुखातून बाहेर काढतोय जर काय चुकूल झाली तर तुझंच लेकरू समजून की चुकूल पदरात घे म्हणून म्हणायचं रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी अगं हे लेकरू तुला काय सांगताय की रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राहिली रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी तू विराग पाठी सेवेसाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राग पाठी आलो मी तुझ्या सेवेसाठी देवी उभी राग पाठी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राग पाठी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आई जागा देवी उभी राग पाठी सदा नाम तुझे राव माझ्या ओठी सदा नाम तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी सदा नाम माझे राव तुझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी नाम तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी नाम तुझे राव माझ्या ओठी माझी वंदना ही तुला कोटी कोटी देवी
बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा फाईट क्रिकेट क्लब वडधासोळ सरफराज मुकादम विक्रम जाधव आणि विजंत जाधव शाहीर राजेश निकम दादांच्या माध्यमातून एक छोटीशी भेट वस्तू या ठिकाणी आलेली आहे. तुम्हा सर्वांचे नालेला आहे. तुम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी मनाचा मुजरा करतो. धन्यवाद. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगफार वेळेचं बंधन आहे निश्चित. पुढची 3 गाणी एक मुकडा आणि एक अंतरामध्ये या ठिकाणी ठेवतोय कारण वेळेला महत्व देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून एका मुकड्यात आणि एका अंतर्यात या ठिकाणी पुढचे विषय ठेवतोय. पण माकडे म्हणतो माझी लाल त्यातलं हे बुवा आमचं विकास शेठ लांबोरे प्रत्येक गाणं यांचं गाणं म्हणजे त्यांना असं वाटतो माझ्यासारखा गाणी लिहिणारा माझ्यासारखा बुवा चालला कुठंच भेटणार नाही. ते दुसऱ्यांच्या गाण्याला हसतात. त्यांनी मी त्यांच्यासोबत परवा एक गाणं गायलंय. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण येते नवनंबर. ते हसलंय माझ्या कविता माझ्या गुरुवारांच्या लेखणीला ते हसलंय. म्हणतात परशुराम भूमीच म्हणजे कोकण बुवा तेवढा मला माहिती आहे. पण तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय हे आल्यावर बुवा तुम्ही सांगायचंय. माझ्या लेखणीला तुम्ही किती पण हसा मी गायलेल्या गाण्याला माझ्या समाजाला डोक्यावरती उचलून घेताय. त्याच्यामुळे तुम्ही किती हसलं माझ्यावर थुकलं तरी मला बुवा त्याचा फरक पडत. पण बुवाच मला सांगून ठेवतो आज आम्ही तुमचं कौतुक करतो का नाही. कसं सांगाय काय काय आलू आम्ही करताव ना. आम्ही बोलताव ना गाणं माझ्या बालपण आम्ही बोलताव ना. पण तसं दुसऱ्याचं कौतुक करायला शिका. स्वतःचीच फक्त लाल करत बसू नका बुवा. म्हणून
जास्त मी थोडा वेळ घेत नाही, गणाकडे बघतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. लागली आहे धनी माझ्या जीवाला, वर्षाने कसे आणावे आपल्या घरी गणपती देवाला. महिना आला सरला मोठी चिंता पडते तेव्हाला, दिन रात स्मरते गणराया आणि मीच तुझ्या सोबत कार्यक्रम झाला. विषय लावला होता, आईची व्यथा मांडली होती. आई बापाच्या आगमनाकडे वाटेकडे डोळे लावून बसते, म्हणून तिनं तिथं संपूर्ण अंगण सजवलंय. जाईनं जास्वंदीनं फुलानं तिनं तिथं अंगण सजवलंय. आता ही बायको या माझ्या नवऱ्याला काय सांगते, दिवस राहिलेत मोजके, सगळ्या गोष्टींचं शोक आणता येतं, पैशाचं शोक आणता येत नाही. मग 27 तारखेचा दिवस अगदी बेशीवर जेवण ठेपलाय. वर्षानं विघ्नहर्ता आपल्या घरात येणार आहे, पण घरामध्ये त्याला कसं आणावं यासाठी घरात कुठली कवडी पण नाही. आणि म्हणून ती पत्नी सांगते या नवऱ्याला, काहीही करा पण वर्षाचा बाप्पा मात्र घरामध्ये आला पाहिजे. म्हणून बुवा परवा आई काय म्हटली होती, तो विषय लावलाय आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते ते फक्त ऐका. फक्त सांगाय काय काय आणू. आई पण बोलत असेल, बाबा मला 2 वर्ष मोबाईल दे, पण झाला काय घेऊनच येत नाही. फक्त काय काय आणू, काय काय आणू, एवढा पुढं चालला काय नाही. पण परवा बायको म्हणाली, आज आई म्हणाली होती बाप्पाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. आज बायको सांगते नवऱ्याला, ए नवरदेवा, काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, तुम्ही करा सणवारी. पतिराया तुम्हाला तुमची माघारी काय सांगते ऐका. आहो ऐका पतिराया, थोडी करा सणवारी. बायको सांगते 27 तारखेचा दिवस आहे, तुमच्या पगाराचा पण दिवस नाही, कुठनं तरी कारवाड करा, उसनवारी पैसे घ्या, पण विघ्न हरताना मात्र घरात आला. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, थोडी करा उसनवारी. अहो विश्वाचा विधाता, तो विश्वाचा विधाता बाप्पा
शॉर्टकट वेळ वाढत चाललाय, घड्याळाच्या सारखं लक्ष देतोय, वाजले किती आणि म्हणून मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे. स्तमन झालेलं आहे, गण झालेला आहे, बरोबर आहे ना? तुम्ही झोपलं नाही ना? झोपायचा पण नाही, कारण आज मुंबई रंगमंचावरचा आमच्या दोन्ही शाहिरांचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे. आणि आभार तुमचे एवढ्यासाठीच मानतो मित्रांनो, या वर्षी राजेश बुवाला आपण सर्वांनी जे प्रेम दिले, जो आशीर्वाद दिला, मुंबई रंगमंचावरचा हा 6वा मित्रांनो कार्यक्रम करतोय. आणि 6वाही कार्यक्रम तुम्ही अगदी माझ्यावरती मोठ्या मानाने विश्वास ठेवून 6वा कार्यक्रम आपण सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला. तुमच्या ठिकाणी आभार मानतो. हे म्हणतात हे मात्र काय लय मोठं बुवा आहे तो. मी मगाशी म्हटलं नाही, माकड त्यांचीच लाल करतात, म्हणजे बुवा लाल करता करता खाली पिवली होईल, तेवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून हे फक्त काय माहितीये का, हे म्हणतात म्हणजे हे लोकांच्या निदर्शनात समोरच्या माणसाची चूक आणून देतात, ती पण खोटी. हे म्हणतात तुम्ही कमरेच्या खालची गाणी बोलू नका. आता मित्रांनो हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात, मग त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल, बुवा कमरेच्या खालची गाणी बोलतो. बघा मित्रांनो, म्हणजे ह्यांना जास्त काही चिमट्या काढत नाही, पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता, जर तो चुकीचा असता, तर ह्या बसलेल्या समाजानं आता 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवला असता का? म्हणून बुवा बाकी तुम्हाला मी आज कायच दुखवणार नाही. बाय माझी भोली गाय, पण नाही आज नाही, आज ते गाय नाही, आज ते बक्याडॉन. आणि म्हणून सांगतोय, जर राजेश बुवाची गायकी ऐकून, गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता, तर त्यांचे आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आले नसते बुवा, एवढाच. आणि म्हणून गवणीकडे पडतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. लपून पुढीत सांगा काय करतो श्रीरंगा, की लपून छपून सांगा काय करतोच श्रीरंगा, उगाच लावून घेतो रे काग तुझा अंगा. मग तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला यदंगा, तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा, अरे या गवळणीने बघ बाहेर लावल्या. बरं घ्या ना, कमरेच्या खालचा नको ना, आता कमरेच्या वरचा घ्या, आणि त्यात तरी समाधान मानून घ्या, कमरेच्या वरचा घ्या. म्हणून म्हणतोय बघा, आता विषय गातोय बुवा, काय तुम्हाला वावलं नाही, इथं आल्यावर उगाच वडाचा तेल वांग्यावर काढा, जमणार नाही. म्हणून सांगतोय कानाची भोका नको, कान लावा इकडं पहिलं. बुवा ओ लांडू लांबोऱ्यानो, सॉरी हा, चुकून जात होता, घेतला आवर घातला. म्हणून बरं त्यांच्या सहकार्यांना पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही, पण मी जे काय बोलतोय ते बुवाना जरा खराखुरं सांगा ना. तुम्ही मी बोलतोय एक, तुम्ही सांगतो म्हणतात, मग ते ऐकताच बोलतात, मग आल्या हा आणि तावचे भन सगळा अगदी आटक मटक चवली. पण नाही का विषय का अगदी गोड बुवा विषय, तुम्हाला कुठं जिवारी लागणार नाही, तुम्हाला कुठं झोमणार नाही, अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणलाय बघा. म्हणून म्हणायचं, अरे हा नंदलाला हरामी साला, आता म्हणती साला शिवी दिला मला. वा विषय प्रेमानं माझ्या काना, हे माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई, अरे हा नंदलाला हरामी साला, नाही राहिलाय कधी हा माना. राधा काय म्हणते, हा नंदलाला हरामी साला, नाही राहिलाय कधी हा मानत. हातडून बसलाय कोणात, बघा ऐका, हातडून बसलाय कोणात, बघा कॅलव्याच्या त्या रानात. अहो हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात, आणि हा कॅलव्याच्या त्या रानात. आता म्हणतील असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलवा लिहिलाय. आता तुमच्या
गावाचं नाव केलंबे आहे म्हणून बुवा जिवारी लावून घ्यायचा. राधा काय म्हणते, हा घरात आमचे येऊन चोऱ्या करतो, वाटेत आमची गाई गुरं अडवतो, गाई नाडवतो, त्यांच्या खाली ओटीला तोंड लावतो, गाई पण पाणवते कारण देवांचा अवतार. पण राधा तिच्या गवळणीला सांगते, सवंगड्यांना मैत्रिणींना आज ह्याला सोडायचं नाही, हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केलं द्यायचं. म्हणजे केळीचं रान आहे, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो, आपली कोकणी भाषा आहे, आपण केळीचं रान म्हणत नाही, आपण म्हणतो काय केलबा वाढलाय वर, बरोबर आहे ना. एवढा हा केलबा, मग त्या केलब्याच्या रानात तो काना लपून बसलाय. एवढंच ती तिच्या मैत्रिणीला सांगते, बुवा तुम्ही आता खाली तुमच्या केलब्या का बघू. अरे हरंदलाला माझा विसाला, हरंदलाला माझा विसाला, रागी रागीलाई कधी तडून बसलाई कोणात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात. अहो किती दिलं याला प्रेमान, किती दिलं याला प्रेमान, तरी नाही येत चोराच्या खानात. हा तडून बसलाई कोणात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात, तडून बसलाई कोणात, बघा केलब्याच्या त्या रानात, तडून बसलाई कोणात, केलब्याच्या त्या रानात. अरे आनंदलाला हरामी साला, आनंदलाला हरामी साला, मागे लागलाई कधी हमानात. विषय एका मोकळ्यात आणि 2 ते 3 मिनिटात मित्रांमधून बारी या ठिकाणी संपवतोय. परंतु कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर, अरे माझे बंधू तुरेवाले शाहीर आणि राजापूर तालुक्याची शान सुकांतदादा आयरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे आधारस्तंभ आणि गेल्या 27 तारखेला मित्रांनो ज्यांच्या मंडळाचा मी कार्यक्रम केला होता, तर प्राणी मित्र मंडळ या मंडळाचे एक सदस्य आणि माझे या ठिकाणी आधारस्तंभ आहे संतोषदा बापर्डेकर, माऊलींच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले, मानाचा मुजरा करतो. तर बघा कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय मित्रांनो असावा. आता जवळजवळ हा विषय माझा सगळ्यांना तोंडपाठ झाला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पाताय नसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या शाहीर सद्गुरूचं नाव काय. खाली मी तुम्हाला एक बाजू देखील दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. शाहिरांनी अनेक वेळा माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो कुठेतरी फसलेला आहे त्यांचा डाव. आणि म्हणून बुवा आज या ठिकाणी आशा करतो की निश्चित तुम्ही माझ्या विषयाला हात घालाल. शेवटचा विषय एका मुक्त्यात ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. नंबरचं सरकार आहू बदली फडके तुम्ही करा म्हणतो भेटल जवानी गुन्ह्यात हो मला अटक करा हो पुण्यात. बघा एकच वार बुवाना एका मोकड्या म्हणून म्हणायचं आहो लांबोरी बुवा बोला मोरे बुवा तुमची गेली का हवा. म्हणजे
अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि बाबुरंगडे घराण्यातले शाहीर आहेत. त्या घराण्याची परंपरा आहे की विषयाला विषय देण्याचा, म्हणून म्हणतोय. पण बुवा फसतेच बरेच वेळा, म्हणून म्हणतोय आव आव लांबोरी बुवा तुमची गेली का हवा, हो माझा विषय पूर्ण कराया. लय आटापिटा करता बाय, माझ्या विषयापर्यंत का तुम्ही पोहोचत नाही, म्हणून म्हणताय आहो लांबोरी बुवा तुमची गेली का हवा, माझा विषय पूर्ण कराया. मग जर का लागलं तर माग सराया, बघा जर का लागलं तर माग सराया, तुला लावीन बांगड्या भराया. जर का लागलं तर माग सराया, तुला लावीन बांगड्या भराया. माग सराया तुला लावीन बांगड्या भराया. जर का लागलं तर माग सराया, तुला लावीन बांगड्या भराया. अहो लांबोरी बुवा तुमची गेली का हवा, अहो लांबोरी बुवा गेली का हवा, माझा विषय पूर्ण कराया. जर का लागलं तर माग सराया, तुला लावीन बांगड्या भराया. जर का लागलं तर माग सराया, तुला लावीन बांगड्या भराया. माग सराया तुला लावीन बांगड्या भराया. माग सराया तुला लावीन बांगड्या भराया. अहो जर का लागलं तर माग सराया, तुम्हाला लावीन बांगड्या भराया. आणि म्हणून ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. शाहिरांच्या सुमधुर आवाजासाठी लघु सांडीम, बबलू सांडीम आणि आमच्या पल्लवीताई सांडीम यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तर बोणा देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि शाहिरांना एक सांगणार बुवा, जेवढा कार्यक्रम अगदी जोर लावून करता येईल निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो 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 रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी शक्तिवाली शाहीर राजेशजी निकम यांची पहिली बारी समाप्त झालेली आहे. त्या दरम्यान या वडसोळकर गावावरती ज्यांचं प्रेम होतं आणि अर्थातच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार मनोज गोंडा यांच्या संपर्कातून राजापूर युवा प्रतिष्ठानचे एक सदस्य दिनेश गुरव गाव उपळे यांचा आताच आलेल्या बातमीनुसार त्यांचा एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या राजापूर तालुक्यातील देवेसोळ गावातील निगमवाडीतील श्रवण गोवळ या चिमुरड्या 5 वर्षा मुलाचा सर्पदोषाने देखील मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत आत्म्यास
शांती लाभण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं आपल्या आहे त्या जागेवरती उभं राहून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. कारण दिनेश गुरव यांच्यासोबत अनेक मंडळी या कार्यक्रमाशी जोडले गेले होते, परंतु आताच आलेल्या माहितीनुसार त्यांचं इथे देवाज्ञा झालेली आहे. तरी वडोद